गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चाबकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य। मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार। बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार। सुप्रिया सुळेंची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून फक्त चालणार नाही, हे संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक। ठाकरेंकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव फायनल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र। अबू आझमींचं निलंबन करा, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा। विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी। तर औरंगजेबाच्या वक्तव्यानंतर अबू आझमींकडून दिलगिरी व्यक्त।